ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणून आपण ते घेतलेलं आहे. आणि यामध्ये दादासाहेब मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. त्यांनी एक नियम किंवा प्रथा अशा घालून दिलेल्या आहेत की विरोधी पक्ष नेत्याला मान्यता देताना किमान त्या पक्षाने सभागृहाच्या 10% संख्या मिळवली असली पाहिजे त्यांची. म्हणजे आपल्याकडे 288 आहे, तर त्याच्याप्रकारे 29 सदस्य संख्या किमान त्या पक्षाची असली पाहिजे. तर त्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता माननीय अध्यक्षांमार्फत देण्यात येते. आणि विरोधी पक्षनेता हे पद संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं पद आहे. माननीय मुख्यमंत्र्यानंतर सभागृहाच्या नेत्यानंतर त्याला प्रोटोकॉल असतो. आणि ब्रिटनमध्ये जसं शॅडो कॅबिनेट वगैरे जो आहे, ती संकल्पना आपल्याकडे जशी त्या अर्थाने अंमलात नाही आहे. पण विरोधी पक्षनेत्याला पर्स फॅसिलिटीज, त्याचा कायदा 1978चा, त्याला सर्व सोयी सुविधा मिळतात, दर्जा मिळतो. मुख्यमंत्र्यानंतर त्याला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा मिळतो. अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पद आहे. पण यावेळेस असं दिसतं आहे की कुठल्याच पक्षाला स्पष्ट त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता मान्यता होण्या इतपत जागा मिळालेल्या नाही आहे. त्यामुळे या सभागृहात कदाचित ते 1980 नंतर हे पहिलंच सभागृह असेल की ज्यामध्ये विरोधी पक्षनेता नसेल, असं मला दिसतं. सर काय वाटतं आता विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांची नेमकी पुढची भूमिका कशी नाही, विरोधकाची भूमिका स्पष्ट आहे की शासनाचे ध्येयधोरणं, सत्तारूढ पक्षाचे ध्येयधोरणं किंवा काही उणीवा त्या काढून त्यांचा सभागृहाच्या माध्यमातून जनतेच्या निदर्शनास आणणं, किंवा जे आश्वासनं सत्तारूढ पक्षाने दिलेले होते वेगवेगळ्या, तर ती आश्वासन पूर्ती झाली की नाही किंवा करावी, किंवा राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि त्यामुळे काही राज्याच्या आर्थिक स्थितीवर काही परिणाम होईल का, बजेटवर बोलणं वगैरे, हे विरोधी पक्षाचं काम आहे. बेसिकली प्रशासनावर आणि शासनावर अंकुश ठेवणं, कंट्रोल ठेवणं, नियंत्रणात ठेवणं आणि राज्याच्या धोरणाला दिशा देणं, हे महत्त्वाचं काम विरोधी पक्षाला आहे. आणि आपले ध्येय धोरणं, त्यांचे योजना ह्या कशा चांगल्या आहेत सत्तारूढ पक्षापेक्षा, हे जनतेला दाखवून देणं, जेणेकरून तो पक्ष पुढच्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळवू शकेल. हे बेसिकली विरोधी पक्षाचं काम आहे. आणि हे विरोधी पक्ष प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यामार्फत पार पाडलं जाईल, असं एकंदरीत दिसतं.